तर आता आपण ऐकणार आहोत आणि बघणार आहोत गोष्ट राजकन्येचं लग्न. एक महान तपस्वी होते. ते घोर तपस्या करत होते. ते इतके गुंग होते की त्यांना त्यांच्या कुटीबाहेर म्हणजे झोपडीबाहेरही पडणे शक्य होत नसे. त्यांचा देह क्रूश झाला होता, म्हणजे बारीक झाला होता. ते एका उंदरीने बघितले. ती तोंडात धरून त्या तपस्व्यांच्या करता अन्न आणीत असे आणि तेच अन्न ग्रहण करून ते राहत असत. एक दिवस त्यांच्या मनात आले की आपल्यासाठी हे अन्न कोण आणून देतंय. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे अन्न आपल्याला एक उंदरीण आणून देते. ते तिच्यावर खूप प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर दिला की ती पुढल्या जन्मात राजकन्या म्हणून जन्म घेईल. कालांतराने त्या उंदरिणीचा मृत्यू झाला व तिच्या पुण्याला बल प्राप्त होऊन तिचा जन्म एका थोर राजाच्या घरात झाला. आता ती खूप सुखात श्रीमंतीत आयुष्य जगत होती. पुढे ती उपवर झाली. राजाने तिला विवाहासंबंधी विचारले. ती म्हणाली, मला असा नवरा हवाय की ज्याला कोणीही पराजित करू शकत नाही. तेव्हा राजाने सूर्यालाच बोलवले, कारण जगात सूर्य हा सगळ्यात बलवान आहे असे त्याला वाटले. आणि अबब, काय आश्चर्य! आता एक मोठा ढग आला होता. त्याने सूर्याला झाकोळले होते. आता मात्र राजकन्या तात्काळ उद्गारली, सूर्यापेक्षा ढगच बलवान आहेत. तेव्हा त्या राजाने ढगाला पाचारण केले. ढग हात जोडून उभा राहिला व राजाला पाचारण करण्याचा उद्देश विचारला. तेवढ्यात झो झो वारे वाहू लागले आणि ढग उडू लागला. आता वाऱ्याला म्हणजेच पवनाला राजाने आवाहन करून बोलावले. त्याला येता येताच येणाऱ्या वाटेवरतीच एका पर्वताने अडविले. त्या अडविणाऱ्या पर्वतराजाकडे आता राजकन्येचे लक्ष गेले होते. ती म्हणाली, पर्वतराजच बलवान आहेत. तेवढ्यात तिने बघितला तो एक उंदीर. तो उंदीर पर्वताला पोखरत होता, डोंगराला पोखरत होताच. त्याला बघता क्षणी राजकन्येने उडीच मारली, कारण हाच तो तिचा अपराजित होणारा तिचा वर होता आणि तो एक उंदीर होता. शेवटी उंदरिणीने उंदराशीच लग्न केले. मोठ्या धूमधडाक्यात राजाने राजकन्येचे लग्न उंदराशी लावून दिले. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल अशी माझी अपेक्षा आहे.
मुलांनो, आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही अशा नवीन नवीन गोष्टी घेऊन नेहमीच येणार आहोत आणि तुमचा मिळणारा प्रतिसाद, तुम्हाला ऐकाविषया वाटणाऱ्या आमच्या गोष्टी ह्याच आम्हाला खूप आनंदित करणार आहेत. तेव्हा आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. परत भेटूयात